नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. त्यांनी सांगितलं आमच्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना ड्रायव्हर जेवढे येतील त्यांना फ्री जेवण आहे. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 7 वाजलेत मित्रांनो. आता चित्रदुर्गच्या पुढे एक 10 किलोमीटरवर थांबलो होतो रात्री येऊन. 3 वाजले मला इथे यायला, 2:45 वगैरे झालते इथे यायला. आता उठलोय, फ्रेश वगैरे झालोय. आजचा प्रवास चालू करूया मित्रांनो. साधारण आपल्याला पोहोचायला 12 तरी वाजतील. एक 7 वाजले म्हटल्यानंतर 200 किलोमीटर आहे. नीलमंगला त्याच्या अलीकडे थोडंसं, त्यामुळं लवकर पोहोचू. 12 वाजेच्या आत तर पोचायलाच पाहिजे. जाऊयात मित्रांनो आणि गाडी खाली करूयात. राजस्थानी हॉटेल आहे, तिथं थांबलो होतो. एकदम मोठं पार्किंग वगैरे मागं बघता येईल तुम्हाला. हे बघा, चांगलं मोठं पार्किंग आहे. चहा वगैरे घेतलाय मी सकाळी सकाळी. चहा वगैरे घेऊन निघूयात आता मित्रांनो. झोप झाली एक 3-4 तास. सगळा चेहरा सुजलाय बघा. झोप जरा अर्धवट झाली त्याच्यामुळं हे झालं. तर निघूयात मित्रांनो. नाश्ता वगैरे जरा पुढं बघूयात कुठं करायचं वगैरे, काय करायचं. मध्ये कुठं तरी भेटेलच. रस्त्याच्या बाजूला टपऱ्या वगैरे असतात, इडली डोसा काही पण भेटतं. नाश्त्याचं नाही प्रॉब्लेम. तर निघूयात मित्रांनो आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पोहोचूयात मित्रांनो. सकाळचे 11 वाजलेत. पोचलो मी ह्याला गोडाऊनला, नीलमंगल्याला. आत्ताच एवढ्यात आलो. 8 इंटी वगैरे करून गाडी पार्किंग मध्ये लावलेली. गाड्या तर नाही दिसत. एक आपल्या बाजूला अन्नाची गाडी येतं, तेवढीच गाडी दिसते. अजून काय गाड्या दिसत नाही. समोर गाड्या लावल्यात खाली करायला. काय खाली होतेत, काय भरत आहेत तुम्हाला दाखवतो. काय गाडी खाली व्हायला लागल्यात. काही गाड्या भरण्यासाठी लावल्यात. या साईडला पण आहे. बघूयात आता किती वेळ लागतो काय. आता झोप येते मला तर परत. पण उष्णता खूप आहे बघा. घामाघूम झालो एवढं. फक्त आता 1 मिनिट झाला गाडीत येऊन बसलोय. घाम येतोय फार. उष्णता आहे. बघूयात आता. म्हटलेत खाली तर होणार 100%. माझ्या मते 3-4 वाजेच्या आत जर खाली झाली तर बरं होईल. गाडी नाही तर लावतीलच माझ्या मते. आता 2 गाड्या खाली व्हायला लागल्यात. त्या झाल्यानंतर आपली गाडी लावतील. रात्री पण मला फार झोप येत होती. शेवटचे 15-20 किलोमीटर तर मला कसं आलो तेच नाही माहिती. झोपेतच आपलं एक करत होतो. शेवटी म्हटलो नको रिस्क घ्यायला. आपली लावली गाडी. झोपलो 3 वाजता, 2:45 वगैरे वाजता झोपलो. मग 6:30ला जाग आली. उठलो, दात वगैरे घासून 7 वाजता बरोबर निघालो. आता 11 वाजता तर पोचलो पण इथं आतमध्ये. निवांत आलो. मला माहित होतं मागच्या वेळेस पण आपण असंच खाली केली होती एकदा. त्यामुळे म्हटलो दुपारी गेलं तरी आपली गाडी खाली होती, काय प्रॉब्लेम नाही. आणि ट्रान्सपोर्टवाल्याला पण फोन केला. तो म्हणतो उद्या व्हायचे चान्सेस आहे. गाडी एकच आहे, फक्त आपण जाऊपर्यंत जर गाड्या वाढल्या का तर काय सांगता येत नाही. कुंदन शेट येथे पण भरायला गेलं, पण त्यांचं आज अर्धी आणि उद्या अर्धी आहे. जर उद्या आपल्याला लोडिंगचं फायनल झालं तर उद्या आपल्या दोन्ही गाड्या सुटतील. फक्त आपल्याला उद्या एका दिवसातच ऑर्डर भेटायला पाहिजे. बोगत गेल्यानंतरच कळेल काय होतं काय नाही. उद्या सकाळी जर लोडिंगचं झालं तर खूप बरं होईल. आता जरा पडी मारतो मित्रांनो परत. जोपर्यंत नंबर येत नाही तोपर्यंत. कंटाळा आला परत. झोप नव्हती झाली. झोपतो जरा तेवढंच 1 तासभर. तेवढंच फ्रेश होईल मग परत. कारण की परत इथून जायचं म्हटलं 5-6 तास लागतात चिकमंगळूरला जायला. त्यामुळे थोडा आराम करतो. नाश्ता येतानाच केला होता, त्याच्यामुळे आता काही जेवायचे वगैरे काय टेन्शन नाही. डायरेक्ट गाडी खाली झाल्यानंतर बघू जेवायचं वगैरे प्लॅनिंग करू. नाही तर काहीतरी किरकोळ वगैरे खाता येईल. आणि रात्री मग पार्किंगला गेल्यावर चिकमंगळूरला तिथं जेवण वगैरे करता येईल व्यवस्थितपैकी. तर आता झोपतो जरा मित्रांनो. दुपारचे 3:30 वाजलेत. गाडी खाली झाली आपली. बरोबर 3 वाजता कंपनीतून आउट केली. आता आलोय. इंडियन ऑइलचा पंप आहे बेंगलोरमध्ये. तिथं टाकी फुल करत आहे. कारण की या मार्गे आल्या जरा डिझेल जास्त लागला असा अंदाज आहे.
त्यामुळं आता इथंच टाकी फुल करून घेते. जेवण करायचं आता. नेमकं इथं भरायला डिझेल भरण्यासाठी आलो. त्यांनी सांगितलं नवीनच पंप ओपनिंग झालं आहे. त्यांनी सांगितलं आमच्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना ड्रायव्हर जेवढे येतील त्यांना फ्री जेवण आहे. आता जेवण इथंच करून घेतो. मागं त्यांचं कॅन्टीन असतं. त्याला विचारलं काय जेवायला, सांबार राईस वगैरे म्हटलं, पापड आहे ते काय असतं त्यांचं. तर जेवण तुम्हाला फ्री वगैरे म्हटलं. तर डिझेल फुल करून आता इथंच जेवण वगैरे करून निघूया. नवीनच पंप ओपनिंग झालं, मोठं आहे चांगला. मागच्या साईडला पार्किंग वगैरे एकदम मस्त आहे. त्या साईडला ऑफिस आहे. मागं बघा तिथे गाड्या लागलेल्या दिसतात. प्रत्येक ड्रायव्हरला आहे. म्हणजे तुम्ही 50 लिटर जरी डिझेल वगैरे टाकलं तरी जेवण वगैरे त्यांना फ्री आहे सांगते. त्याच्यामुळं जाऊयात. जेवलो नव्हतं मी पण. सकाळी नाश्ता केला होता, फक्त भात खाल्ला होता. त्याच्यानंतर आता जेवणारच होतो मी. पुढं कुठं तरी जाऊ टुमकोर वगैरे पास करून म्हटलो जेवण करावं थोडंफार. तेवढं ते पंपात आलं तर बघा नशिबाचा खेळ. ज्याच्या नशिबात आहे त्याला तिथंच भेटणार. तर जाऊन जेवण करू, पहिले डिझेल भरू, जेवण करून चिकमंगळूर जाऊ निघूयात मित्रांनो. टिपटूर गाव आहे मित्रांनो. तिथं आलोय आता. 6 वाजलेत. आता टिपटूर नंतर आरसीगिरी म्हणून गाव आहे. आरसीगिरी नंतर बाणावरवरून आपण लेफ्ट घेऊन मग चिकमंगळूरला जाणार आहे मित्रांनो. नेमकं सगळं आहे ना सूर्य तोंडावरच येतोय. इथून खोबरं वगैरे खूप जातं पुण्याला वगैरे आजूबाजूला. एकदा आम्ही अमरावती साईडचं खोबरं वगैरे भरलं होतं इथं. यवतमाळ आणि अमरावती सुक्का खोबरं भरलं होतं. आपल्या 2 गाड्या होत्या, 10 टायर आणि 12 टायर. 12 टायर ते एक मामा म्हणून होते, हीच गाडी होती माझ्याकडे. आता ती गाडी आहे, जी गाडी आहे ती. आणि 10 टायर आपली भारत बेन्झ होती तेव्हा. ती गाडी घेऊन मी गेलतो. दोन्ही गाड्या यवतमाळ आणि अमरावती असं 2 जागीचा माल होता. अमरावतीमध्ये तर खतरनाक होतं ते. इतवारा बाजार म्हणून ठिकाण, तिथं गाडी खाली केली ती. फार कंजेस्टेड एरिया आहे आणि तिथं ते ट्रक घालायचं म्हणजे फार अवघड होतं. पण व्यवस्थित सगळ्या डिलेवऱ्या वगैरे जातात. त्यात 8 का 9 डिलेवऱ्या होत्या मला. तेवढ्या करायच्याच होत्या. ते सगळ्यांना करता नको झालं. पण तिथले हमाल लोक एकदम सपोर्ट करतात. त्यामुळं काय वाटलं नाही. टू व्हीलरवाले काय विचारच नाही करत, मध्ये घुसतात. 8 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे असा अंदाज आहे माझा. बघूयात किती वाजतात तरी. चहा प्यायचा कुठेतरी. गाव पास केल्यानंतर कुठेतरी चहा पिण्यासाठी थांबूया. या साईडला काहीतरी दिसतंय, कॉलेज वगैरे दिसतंय. पोरं क्रिकेट खेळते. मित्रांनो रात्रीचे 9:45 वाजलेत. आलोय आता चिकमंगळूरला पार्किंगमध्ये. आल्या पहिले जेवायला गेलो, कारण की त्याला 6 वाजता फोन करून सांगितलं होतं एकटाच आहे म्हणून. कारण की गाड्या नाहीत, कमी आहेत गाड्या. 12 टायर एक आहे आपल्या अगोदर. आणि आपण आता मी जेवण करून आल्यानंतर 2 अण्णा लोकांच्या गाड्या आल्यात. तेवढ्या 4 गाड्या तर 12 टायर आहेत आणि 4 6 टायर आहेत. बाकी 10 टायर वगैरे गाडी नाही. कुंदन शेट आहे ते आहे ते इंडस्ट्रियल एरियात वगैरे. त्यांनी भात वगैरे बनवलं होतं स्वयंपाक गाडीतच. कारण की इंडस्ट्रियल एरियामध्ये जरा जेवणाचे हाल होतात मुक्काम पाडला तर. मागच्या वेळेस माझं पण तसंच झालं. अंडा राईस वगैरे भेटतो फक्त, दुसरं काही भेटत नाही.
तर त्यामुळे मी पहिला आलो आणि जेवायला गेलो. आता उद्या बघू, उद्या निघायलाच पाहिजे, काय ना काय मालाचं आपलं व्हायला पाहिजे, नाही तर परफॉर्म सोमवारवर जाऊ आपण परत. तर आजचा मित्रांनो व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.